गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. गाईज, काल ना मी रील स्क्रोल करत होते तर एक व्हिडिओ आला माझ्यासमोर महाशिवरात्रीचा. तर ह्या वर्षी मी महाशिवरात्रीचा शूट नव्हते करणार, बट तो व्हिडिओ मला एवढा आवडला की मला असं वाटलं की तो रील रिक्रिएट करावा. तर त्यासाठी मी विशालला मेसेज टाकला की ये वाला रील देखो ना, की मस्त है ना. तो विशाल का रिप्लाय है, हाँ मस्त है, अगर तुझे बनाना है तो महाशिवरात्रि से पहले बना. तर मी असं एकदम बारीक तोंड केला आणि बोले हाँ बनाती थी, लेकिन मेरे पास कोई नहीं है शूट करने के लिए, और रोहन भी जाता है जॉब पे तो वो लेट आता है, तो मुझे नहीं लगता कि मेरे से शूट हो पाएगा. तो विशाल का रिप्लाई है की तू सीधा सीधा बोल ना की मेरे से शूट करवा नाही करके मेरे साथ शूट करने के लिए चलो. तर त्यांना समजलं की मला काय बोलायचं होतं. तर आज मी माता पार्वतीचा लुक करणार आहे. तर त्यासाठी पहिला हेअरस्टाईलसाठी मी हेअर सेट करून घेते आणि मी रात्री तयारी करून ठेवले, मेहंदी पण काढली आणि पायावरती पण काढले. तर आता ह्या आताची बाकी आहे, तर पहिला मी हेअर सेट करते. माहीत नाही हेअर सेट होतील की नाही, कारण जी मी हेअरस्टाईल करते त्यासाठी रात्री हे करायचं असतं, वेण्या आणि धुवायचे असतात. बट मला हेअर वॉश करायचं होतं, त्यासाठी मी सकाळी आता हेअर वॉश केलं. तर आता बघू केस सेट होतात. हेअर वॉश केल्यामुळे 8 मेहंदी झाली. आता ह्या 8 मेहंदी काढायची, त्याच्यानंतर मेकअप. सगळी तयारी झाली आहे, मेहंदी काढले, थोडे डिफरंट आले. ठीक आहे, तर आता मेकअप स्टार्ट करूया. आग्रामध्ये काहीतरी गडबड झाली. 2-3 सेट एकत्र करून आता लिपस्टिक सेट झाले. मेकअप झाला, लॅशेस लावायचे आहेत. पहिलं पूर्ण रेडी होते, साडी वगैरे घालते, त्याच्यानंतर बाकीचं टचअप देते. आता हेअर स्टाईल थोडेफार झालेत. तर वरती ओ गाईज, लोकेशनवरती मी पोचले आणि इथे यांची तयारी चालू आहे आणि मी इथे वेट करते. विशाल आणि अजून रंजन यायची बाकी आहेत, तोपर्यंत वाट बघूया. मेरे लिए लेके आए, थैंक यू. कितने का दिया? फ्री में दिया. फ्री में? आप हो तो फ्री में ही मिलेगा ना. चलो, मैं बता रही हूँ ना आपको. सच में ना, इतना प्यारा है कि कोई भी प्यार कर लेता है विशाल. मैं ताली नहीं मार रहा था, मैं आशीर्वाद दे रहा था. फटाफट खींच ले, सबको ले. हो गया रेडी. शूट तरी शूट के लिए चालू करें अपन कि बाकी. मेरा लुक दिखा पूरा, मैंने कुछ दिखाया नहीं, सिर्फ मुंह उठा के आई. ये लूज हो रहा है, ठीक है ना. यहाँ पे वो ऐसा लगाओ वाइट. है का? हाय, लाओ ना. देखो मैंने एक जुगाड़ किया है. मेरे पास नथ नहीं था, तर मी असं केलंय. ये लगा दूंगी. क्या देख रहे हैं? क्या करेगी? नाक में लगा. उसके ऊपर से. किधर?
फोटोशूट अलाउड नव्हता. असं मला मी सेकंड क्लिक, थर्ड क्लिक, फोर्थ क्लिक. सही जोकर दिख रहे दोनों. बघा 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 माझा डुक्कर पडा. समझ में नहीं आता आपको? हाँ, तपस्या में लगे हो ना, ज्यादा बोलोगे तो मन फूक दूंगी. स्टार्ट. क्या वो वाला कर रहे हो? ऐसा लो ना, थोड़ा घुमा के. ऐसा लो ना, ऐसा इधर से घुमा के लो ना, अपने पीछे पब्लिक आएगी. ना है पब्लिक उतना ही ले. 3, 2, 1 स्टार्ट. फिर से लो. स्टार्ट. 3, 2, 1 स्टार्ट. फुल तपस्या चल रही भाई. गाइस वीडियो भी हो गया, फोटो भी हो गया, आखिरकार एंड हुआ. थोड़ा सा आपको तो अच्छा लगा नहीं पूरा? मुझे तो बिलकुल अच्छा नाही लगा. मला अजिबात चांगलं नाही वाटलं, कारण तिथून अलाउड नव्हतं फोटोशूट करायला. थोडाफार फोटोशूट केला आणि नंतर दुसऱ्या मंदिरामध्ये गेलो. तिथे लाईटीचा थोडा प्रॉब्लेम होता, तर आता डायरेक्ट बाहेर आलो आणि आउटडोअरला शूट केला. तर थँक्यू सो मच रंजन आणि थँक्यू सो मच विशाल. माझ्याकडे व्हाईट कलरची ज्वेलरी नव्हती, तर मी गळ्यात हे गजरा घालणार होती, पण माझ्याकडे हा सेट होता म्हणून हा घातला. आणि कानातल्याचं जुगाड केलं आहे. हे बघा, व्हाईट पेपर घेतला आहे, त्याच्यामध्ये व्हाईट कलरचा जो असतो ना, डायमंड नाही, मोती असतो, तो लावून त्याच्यामध्ये त्याला टक केलं आहे. तो लुक असा होता काहीतरी. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.